Good morning, students. In our last lecture, we have studied about cultivation of bitter gourd crop. In that first botanical name, Memordica carentia, family Cucurbitaceae. It is grown throughout India and it is famous for its bitter tender fruits. The fruits have high nutritive value and rich source of proteins, vitamins, and minerals. Bitter gourd is used for patients suffering from blood diseases, diabetes, and asthma. बिटर गोड म्हणजे कारले. याचे शास्त्रीय नाव मेमोर्डिका कॅरेन्शिया असे आहे. याचे कुळ कुकुरबिटेसी हे आहे. बिटर गोड म्हणजे कारले या भाजीची लागवड संपूर्ण भारत देशामध्ये केली जाते. याची फळे कन्झम्पशनसाठी म्हणजे खाण्यासाठी वापरली जातात. ही फळे चवीला कडू असतात. कारल्याच्या फळांमध्ये सर्व पोषण तत्वे समाविष्ट असतात, जसे की प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे आणि मिनरल्स म्हणजे खनिजे. हे सर्व घटक मोठ्या प्रमाणात कारल्यामध्ये समाविष्ट असतात. बिटर गोड म्हणजेच कारले हे मधुमेह, अस्थमा आणि ब्लड डिसीजेस म्हणजे हाय बी पी, लो बी पी किंवा इतर रक्तासंबंधीचे आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये औषध म्हणून वापरले जाते. देन क्लायमेट. इट इज वॉर्म सीझन्स क्रॉप. क्लायमेट म्हणजे हवामान. बिटर गोड हे वॉर्म सीझनचे क्रॉप आहे, म्हणजेच उष्ण हंगामामध्ये वाढणारे पीक आहे. म्हणजेच उन्हाळी हंगामामध्ये या व्हेजिटेबलची वाढ सर्वोत्तम प्रकारे होते. देन सॉइल. बिटर गोड grown on all types of soil. Loamy soil is best for cultivation of bitter gourd. Soil should be well drained. Soil म्हणजे मृदा. कारल्याची लागवड सर्व प्रकारच्या मृदामध्ये केली जाते. लोमी सॉइल ही कारल्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम मानली जाते. कारल्याच्या लागवडीसाठी निवडलेली मृदा ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. देन व्हरायटीज. कोइंबतूर लॉंग, अर्क हरित, पूसा विशेष, फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी, पूसा दो मौसमी इट्सेट्रा. व्हरायटीज म्हणजे वाण. कारल्याचे काही लोकप्रिय वाण पुढीलप्रमाणे: कोइंबतूर लॉंग, अर्क हरित, पूसा विशेष, फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी, पूसा दो मौसमी इत्यादी. देन सीड रेट 4 to 6 किलोग्रॅम पर हेक्टर. सीड रेट म्हणजे बियाणाची मात्रा. 4 ते 6 किलो बियाणे प्रति हेक्टर एवढी बियाणाची मात्रा आवश्यक असते. देन स्पेसिंग 120 by 90 सेंटीमीटर or 120 by 60 सेंटीमीटर or 120 by 75 सेंटीमीटर or 90 by 60 सेंटीमीटर इट्सेट्रा. स्पेसिंग म्हणजे लागवडीचे अंतर. कारल्यामध्ये विविध वाणानुसार स्पेसिंग म्हणजेच लागवडीचे अंतर बदलले जाते. हे लागवडीचे अंतर म्हणजे 120 बाय 90 सेंटीमीटर किंवा 120 बाय 60 सेंटीमीटर किंवा
120 बाय 75 सेंटीमीटर किंवा 90 बाय 60 सेंटीमीटर. Today we are going to study about manures and fertilizers, harvesting, yield, pests, and diseases. First, manures and fertilizers. 50 tons of FOM, 56 kg of nitrogen, 56 kg of phosphorus per hectare is recommended dose. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स म्हणजे सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांची दिली जाणारी मात्रा. 50 टन FOM, 56 किलो नायट्रोजन, 56 किलो फॉस्फरस प्रति हेक्टर एवढी सेंद्रिय खते आणि रासायनिक खताची मात्रा बिटर गोड पिकास दिली जाते. देन हार्वेस्टिंग. Harvesting should be done when fruits are tender and young. Harvesting. कारल्याची फळे कोवळी असताना या फळांचे हार्वेस्टिंग केले जाते. देन yield 150 to 200 क्विंटल्स पर हेक्टर. yield म्हणजे उत्पादन. 150 ते 200 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन कारले पिकापासून मिळते. देन पेस्ट्स ऑफ कुकुरबिटेसियस क्रॉप्स म्हणजे वेलवर्गीय भाज्यांमध्ये आढळणाऱ्या किडी किंवा कीटक. फर्स्ट, फ्रूट फ्लाय. दिस इज द मोस्ट सिरियस पेस्ट. The fly cause severe damage to young cucurbits. The fly lay their eggs below the rind of fruit. After hatching into maggots, it bores the ripened fruits, and because of which the yield of fruits reduces. Control measures. First, remove and destroy all infected fruits. Second, spraying of pesticides like phosphomedon. Third, also growing fruit fly resistant varieties. For example, Arc Suryamukhi of pumpkin. पेस्ट्स ऑफ कुकुरबिटेसियस क्रॉप्स म्हणजे वेलवर्गीय भाज्यांमध्ये आढळून येणाऱ्या किडी किंवा कीटक. यामध्ये पहिली घातक अशी पेस्ट म्हणजे फ्रूट फ्लाय. फ्रूट फ्लाय ही सर्वात घातक अशी पेस्ट समजली जाते. ही फ्लाय कोवळ्या नाजूक फळांवरती किंवा लहान रोपांवरती आढळून येते. ही फ्लाय फळांच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते. ही अंडे उबवल्यानंतर मॅगोट्स फळांना छिद्र पाडतात आणि आतमधील गर किंवा भाग पोखरून खाण्यासाठी वापरतात. यामुळे फळांची संख्या देखील कमी होते. कंट्रोल मेजर. पहिले कंट्रोल मेजर, या किडीने इन्फेक्टेड किंवा अफेक्टेड झालेली सर्व फळे गोळा करून डिस्ट्रॉय केली जातात, म्हणजेच त्यांची विल्हेवाट लावली जाते. दुसरे कंट्रोल मेजर, फॉस्फोमेडॉन सारखी पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकांची फवारणी करणे. आणि तिसरे कंट्रोल मेजर म्हणजे फ्रूट फ्लायला रेजिस्टंट असणाऱ्या वाहनांची लागवड करणे. म्हणजेच काशीफळ भोपळ्यामध्ये
अर्क सूर्यमुखी ही व्हरायटी फ्रूट फ्लायला रेजिस्टंट समजली जाते. ऑदर पेस्ट्स म्हणजे इतर किडी किंवा कीटक. इपिलॅक्ना बीटल, रेड पंपकिन बीटल, एफिड्स, माइट्स, लीफ इटिंग कॅटरपिलर, फ्लिया बीटल, इट्सेट्रा. कुकुरबिट्स म्हणजे वेलवर्गीय भाज्यांमध्ये आढळून येणाऱ्या इतर किडी म्हणजे इपिलॅक्ना बीटल, रेड पंपकिन बीटल, एफिड, माइट्स, लीफ इटिंग कॅटरपिलर, फ्लिया बीटल इत्यादी. देन डिसीजेस. पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, एन्थ्रॅकनोज, लीफ स्पॉट, विल्ट, इट्सेट्रा. डिसीजेस. पहिला पावडरी मिल्ड्यू, दुसरा डाउनी मिल्ड्यू, तिसरा एन्थ्रॅकनोज, चौथा लीफ स्पॉट आणि पाचवा विल्ट. आज आपण बिटर गोट कल्टिवेशनमध्ये मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, हार्वेस्टिंग, यील्ड, पेस्ट्स आणि डिसीजेस हे घटक अभ्यासले. इथे बिटर गोट कल्टिवेशन संपले आहे. धन्यवाद.